जय श्रीकृष्ण सर्वांना. परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला जो आमचा ऊस दाखवला होता, सध्या मी त्याच रानात आहे. आणि काल तुम्हाला मी म्हणलं होतं की आमचं जे भुईमुगाचं रान आहे त्या रानात आम्ही काय काय लावलं आहे बाकीचं सगळं ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत दाखवते. तर माझ्या या व्हिडिओमध्ये मी आमच्या त्या रानात काय काय लावलेलं आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण आपल्या त्या रानात जाऊयात. तर भुईमुगाच्या रानात जाण्याआधी मी तुम्हाला या आमच्या ऊसाच्या रानात लावलेले कांदे दाखवते. म्हणजे रोप लावलेलं होतं ते आता सध्या केवढं झाले ते दाखवते तुम्हाला. तर कालच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला आमचा ऊस दाखवला होता कसा आलाय काय. तर बघाय सगळं कसं आता खुरपायचं झालेलं ते भारी दिसायला लागलं एकदम ऊस पण हिरवागार. आणि हे बघा या लाईनमध्ये कांदे लावलेले आहेत. हे रोप एवढं झालंय सध्या. मधले झाड कशाचे आहेत का? मधले झाड हे मध्ये ठेवलेले का? तर हे का हे झाड आहेत ना तिळाचे आहेत. कांदा सध्या आपला असा आला, पाणी दिलेलं आहे, ठिबक जोडलेलं, ओलं दिसायला लागले. तरी पूर्ण लाईन कांद्याची म्हणजे अर्ध तुकड्यातली ही जी लाईन आहे त्या लाईनमध्ये एवढे कांदे लावलेले आहेत. तर तिथून कुठपर्यंत आहेत ते मी तुम्हाला दाखवते. सगळे इथं पाणीच दिसायला लागतं. कुठं कुठं जास्त पाणी आहे त्यामुळे चिखल झालाय बघा. पुढं तर जाता येणार नाही कारण पुढे जास्तच चिखल आहे. कांदे आमचे कसे आलेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथं संध्या आपल्याला दाखवायला लागली कांद्याचं रोप. कुठे तिथं बी टाकलेलं होतं, बीज टाकलं होतं ना सर. तरी सध्या असं छोटं छोटंसं दिसायला लागले रोप. या लाईनमध्ये जरासं मोठं आहे हे बघा. सध्या इकडं काय पाणी सुरू केलं नाही त्यामुळे असं दिसायले. एकदा पाणी सुरू केलं की हे पण रोप मोठं होईल. रोप एकदा मोठं झालं की उपटून दुसरीकडे लावायचे. स्प्रिंकलरच्या नळ्या अशा हातरील्यात, पाय अडकून पडत होते मी सध्या आता. आणि ते तीळ पण टाकलेलं आहे मध्येच. तर पूर्ण जे आपलं रान आहे मस्त दिसतंय एकदम. आणि हे बघा का इथलं रोप जरा असं मस्त आले, जरा पलीकडचं जरा असं पडल्यासारखं झालंय. आणि इथं असं मोठं झालंय हे रोप जरा. आणि जेव्हा मी आपलं चॅनल सुरू केलं होतं श्वेता गुजर हे, तेव्हा काही दिवसांनी आपल्या ह्या शेतात बोर घेतलं होतं. म्हणजे एका महिन्यानंतरच घेतले. बोरला असलं भारी पाणी लागले ना. तरी इथं बोर आहे आपलं. तर हे बघा इथं आहे आपलं बोर आणि तिथं बोर्ड आहे बोर चालू करण्यासाठी. आणि ह्या बोरला म्हणजे आपलं जे भुईमुगाचं रान आहे जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे त्या रानात आपण बोर घेणार होतो आणि घ्यायला सुरू पण होतं. पण तिथं काय म्हणते त्याला, तर ते काय असं दगड असतंय ना जरा मोठासा. तर मी संध्याला विचारायला लागले, मला ते माहीत नाही म्हणून. इथं संध्या तर दोघीला पण काही त्याचं नाव आठवणं गेलंय. तुम्हाला आठवत असलं तेवढं सांगा मला. तर तिथं तो दगड लागला त्यामुळे खाली बोर घेता आलं नाही. मग तिकडला पॉईंट सोडला आम्ही आणि डबल ह्या रानात आपल्या म्हणजे हे बोरचं रान म्हणाल ते मी, जे आपले ऊसाचं रान आहे इथं पॉईंट बघितला पूर्ण रानात फिरून. तर जे काका होते बघणारे त्यांनी सांगितलं की इथं छान पाणी आहे तर तुम्ही इथं बोर घ्या. आणि इथं बोर घेतल्यानंतर इतकं भारी पाणी लागले ना पप्पा तर इतके खुश झाले होते.
आणि आता उन्हाळा म्हणजे गेल्या उन्हाळ्यात पण असलं मस्त बोर चाललं, त्यामुळे पाण्याची तर काही टेन्शन नाही. आता किती पण रानात आपण ऊस केला तरी पाण्याची कमी नाही पडणार. तर चला मी तुम्हाला आता आपलं भुईमुगाचं रान दाखवते. तर आता जे कांद्याचं रोप मी तुम्हाला दाखवले ते ह्या तुकड्यात लावायचे, हे अर्ध तुकडं इकडे, तर ह्याच्यात लावायचं. त्यामुळे सध्या इथं पाणी सुरू केलं आहे अर्ध्या ह्याला. इकडल्या नळ्या बंद करून ठेवल्यात, काही मध्ये पाईप हातरलाय आणि इकडे अर्ध्या आणि इकडे अर्ध्या नळ्या अशा हातरेल्यात. तर इकडलं ठिबक सुरू आहे, कारण इथं आता जे मी तुम्हाला कांद्याचं रोप दाखवलं ते लावायचे म्हणून रान सध्या भिजवायलेत. तर चला मी तुम्हाला म्हणलं होतं आमचं भुईमुगाचं रान दाखवते, पण आत्तापर्यंत तर मी तुम्हाला इकडलाच ऊस रोप वगैरे दाखवलं. तर चला आता आपण जाऊयात आपल्या त्या रानात. तर इथं जे पुढं तुम्हाला रान दिसतंय लिंबाचं झाड, त्या लिंबाच्या झाडाच्या पलीकडून फक्त एक रानमध्ये आणि त्यानंतर जे रान आहे ते आपलंच आहे. इथं आपलं घर आहे, मका लावलेली आहे, म्हणजे ह्या साईडला आणि ह्या साईडला दोन्हीकडून पण मका आहे. आणि मध्ये आहे भुईमुग, मस्त आलाय. फुलं काय आणखी आलेले दिसना गेलेत, म्हणजे कुठं कुठं दिसतात थोडे थोडे. आणि याआधी 15 दिवस झाले असतील भुईमुग खुरपून, पण बघा डबल आणखीन याच्यात गवत दिसायला लागले. आणि जो गाडा असतो पेरणीचा त्याच्यात थोडेसे एवढेसे गव्हाचे दाणे होते, कुठं कुठे हो काय असं पडले. आणि त्याला ओंब्या पण आल्यात कसल्या भारी. ते काकू ते म्हणत होता खुरपताना काढायचं का, तर मम्मी म्हणली राहू द्या. कुठं कुठं आहे, ह्या साईडला जास्त आहेत बघा, म्हणजे पूर्ण जी लाईन आहे तिथं आहेतच. कांगरेज दिसायला लागले, जास्तच खुरपावं लागतं ह्याला पण. तिकडलं झालं की इकडचं सुरू करायचं. आणि त्यामध्ये मेथी मम्मी म्हणत होती पप्पाईली, म्हणजे रविवारी आमच्या इथं बाजार असतो की मेथी विकायला न्या म्हणून. पण पप्पा नको म्हणले, कारण आमच्या पप्पाईला असं छोट्या गोष्टी घेऊन विकायला अजिबात आवडत नाही, त्यामुळे पप्पा नको म्हणले. आणि मेथीला पण हे का तर सध्या शेंगा यायल्यात मस्त. तर अशी पांढरी दिसायला लागली, का दिसायली ते मला काय माहीत नाही. कुठं कुठं फुलं दिसायलेत, कुठं कुठं असे छान शेंगा लागलेल्या दिसायलेत. आणि पालक पण आहे बघा. माझा आवाज जरा असं वेगळा यायला असेल, कारण मला झाली सर्दी. आणि पालक असा आलाय, पालक पण मोठा झालाय. पालकाला पण असं बी आलेले, ते पण पालक आहे. ह्या लाईनीत जास्त पालक लावलेला. आणि पालकाचं आणि मेथीचं बी तयार करण्यासाठी राहू दिलंय, नाही तर काढलं असतं सगळं. आताच मी येताना आजी म्हणत होती, म्हणजे मी माझ्या आजीला आई म्हणते, पण जी दुसरी आजी आहे ती म्हणत होती की भुईमुगात काय राडा करून टाकलाय तुम्ही, सगळी मेथी पालक उपटायचा की म्हणली विकायला न्यायला. तर ही बघा इथं मिरचीची झाड आहेत. आणि हे जी झाड आहेत ह्याचं रोप मी तयार केलं होतं. आधी जराशी वेगळी दिसत होती झाड, म्हणजे छोटी होती आणि पाणी तोडलं होतं तेव्हाच, इथलं खुरपायला सुरू होतं त्यामुळं. आणि आता मस्त फुलं दिसायला लागलेत झाडाला. आनंद व्हायला की मी लावलेले रोपं जे होते, म्हणजे मी घरापाशी रोपं लावलेली होती थोडीशी जागा करून, आणि मम्मीने ते आणून इथं लावली. आणि मध्ये मध्ये जेव्हा पाणी तोडलं होतं ना, ते अशी सुकल्यासारखी दिसायला लागली होती. तेव्हा जरासं मला वाईट वाटत होतं, कारण याआधी पण आपलं आंब्याचं जे रान आहे त्या रानात पण मम्मीने अशीच नेऊन रोपं लावली. आणि ऊस असं इतका वेगानं वाढला की ती रोपं सगळी करपून गेली. त्यामुळे मला वाटत होतं आता हे म्हणजे या रोपाचं पण असंच होतं का, पण ह्याचं असं झालं नाही, कारण ठिबकच्या नळी आता याच्या जवळच आहे, त्यामुळे याला मस्त पाणी भेटते. तिथं तेवढी झाडं दिसली मला, ती दाखवली.
आणि इथं पण 2 आहेत मिरच्याची झाडं अशी. तर अजून काय काय केलं हे मी तुम्हाला दाखवते. आता सध्या मी पुढं आले होते आणि इकडलं हा जो गजरास आहे ना तो आपला आहे. ते चला बाकीचं पण दाखवते मी तुम्हाला. अर्ध्या ह्याच्यात तर काय काय केलं आहे ते तुम्हाला दाखवलं. आणि कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं की याच्यात शेपू पण लावला होता. आणि मी तिथं मोकार दिसायला लागली एवढी मोठी. आता ह्याचं किती बे होईल, किती दिसायला बघा. आणि हे झाड दिसलं मला इथं मुगाचं एकच आहे. छान शेंगा आल्या त्याला पण. मी हे बघा इथं लावलेले आहेत भेंडीची झाड. आणि ह्याला भेंडी पण आली आहे. मी बघितलं नव्हतं. काल मी जात होते ना आंब्याच्या रानात म्हणत होते मी. ऊसाच्या रानात जेव्हा जात होते तेव्हा मी बघितलं नाही की भेंडीच्या झाडाला भेंडी आली की नाही. कसली मस्त भेंडी आलेली दिसायली. आणि हा बघा असं झालाय शेपू, पिवळासा पडला. बिचारा. आणि हे आहे गवारीचं झाड. गवारीची झाडं जास्त आली नाहीत बघा. मम्मीने लावलं होती जास्त, पण जास्त नाही आली. आणि गवारीच्या पण झाडाला फुलं आलेत. आणि इथं पण भेंडीचं झाड आहे गवारीचं. आणि हे आहे मोहरीचं झाड. ह्याला पण शेंगा दिसायला. फुलं याची लय भारी दिसतात, पिवळी पिवळी छान. मुळे पण लावलेत पलीकडच्या पाडक्यातलं. म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला जे दाखवलं ना तिथं पण मुळे लावलेले आहेत. आणि मुळे असले मोठे झालेत ना आता. पण किती पण मुळा मोठा झाला ना तर ह्या मुळांना असं कडू कडू लागत नाही. त्यामुळं मला आमच्या रानातले मुळे जरा जास्तच आवडायलेत. हे बघा इथं पण मुळा आहे. काटे टोचायला लागलेत. एक मिनिट. तर हा बघा कसला मोठा दिसायला लागला मुळा. याच्या पानाला ना खालून काटे आहेत त्यामुळे टोचायला लागले. आता तुम्हाला दिसायला असं कसला भारी आलाय. एवढा दिसायला. इथं पण भेंडीची झाड आहेत. आणि इकडं ना सगळं धनं टाकलं होतं. कोथिंबीर असली मस्त आली होती. म्हणजे पलीकडं जसं तुम्हाला मेथी दिसली ना तशी या साईडला सगळी कोथिंबीर आहे. आणि ती पण आता तिचं पण बिचारीचं वय झालं. आता त्याला पण फुलं दिसायलेत. आणि याचं धन तयार करायचं ते त्यामुळे राहू दिलं. हे पण बघा अशी बोंड दिसायला लागले. त्याला पण आले. तर इकडं काय नाही, इकडं फक्त भुईमुंग कोथिंबीर एवढंच आहे. पलीकडल्या ह्याच्यात जरासं जास्त आहे. तर आतापर्यंत मी आपल्या ह्या भुईमुंगाच्या रानात काय काय लावलं ते तुम्हाला सगळं काय दाखवले. आणि हे बघा इकडं पण मग काय. आणि काही दिवसांपूर्वीच फवारणी केली त्यामुळे आणखीनच सगळं छान दिसायला लागले. पण फवारणी केली तरी पण गवत काय बिचारं गेलं नाही. त्याला खुरपणच करावं लागेल असं तर वाटतं. आणि पलीकडं ना सध्या जिथं उभी आहे तिथून थोड्याशा अंतरावर म्हणजे मी माझ्या एका व्हिडिओ दाखवलं होतं. आमची आंब्याची झाडं जी आणली रोपं आणले होते ते लावलेत तिथं. तर ती कशी आलेत ते तुम्हाला मी माझ्या उद्याच्या व्हिडिओत दाखवेन. आणि हा व्हिडिओ मी जरासं दिवस मावळ्याला असताना शूट करते. कारण मी तुम्हाला म्हणलं होतं की मी आमच्या भुईमुगाच्या रानात काय काय लावलं ते सगळं दाखवते. आणि ते दाखवायचं म्हणल्यावर मला घराच्या बाहेर पडावं लागलं असतं. घराच्या बाहेर पडल्यावर आता सध्या असलं ऊन आहे ना आणि मला काय ऊन जमत नाही. त्यामुळे मी हा व्हिडिओ दिवस मावळता शूट करते कारण मला तुम्हाला सगळं दाखवायचं होतं म्हणून.
आणि मग अशी मी जेव्हा ऊसाच्या रानातलं तुम्हाला सगळं दाखवत होते तेव्हा ऊन होतं जरासं, पण आता कमी झालं. आणि घराच्या बाहेर पडताना तर मॉइश्चरायझर सनस्क्रीन सगळं लावूनच घराच्या बाहेर पडावं लागते. आणि हे बघा मी तुम्हाला आता दाखवत होते ना मुळा, आणि मुळा दाखवत असताना तुम्हाला मी म्हणलं होतं की त्याला काटे आहेत. बघा असं मला एक काटा लागला, वर काढल्यासारखं झाले. काय राव, शेतकऱ्याचं आयुष्य ना खरंच लय अडचणीचं आहे. आणि मी शेतकरी कन्या असल्यामुळं मी तुम्हाला फक्त आता 2 व्हिडिओ तर सगळं आमच्या शेतातलं दाखवायचं. काम करताना तर लागतच, आणि पण मी जास्त ना रानात येत नाही, त्यामुळं मला कुठं काय लावलं ते पण जास्त माहीत नसतं. पण आजकाल म्हणजे पेपर झाल्यापासून मी रानात चांगलीच येते सारखं सारखं. आणि पेपर झाले हे मी माझ्या कालच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं, पण पेपर कसे गेले हे सांगितलं नाही. तर एका ताईंनी कमेंट केली होती, तो सायन्स घेतलं का आर्ट, पेपर कसे गेले म्हणून. तर मी बसून बोलते तुमच्याशी. तर आम्ही ज्या कॉलेजमध्ये होतो म्हणजे वसुंधरा कॉलेज पैठणला, तिथल्या काही विद्यार्थ्यांचा नंबर आदर्शला आला होता आणि काही विद्यार्थ्यांचा नंबर जनविकासला आला होता. तर माझा आता आदर्शला आला होता. आणि पेपर पण सगळे मस्त गेले, काही टेन्शन घेण्यासारखं काय वाटलं नाही. जसे 10वीचे पेपर छान गेले तसेच 12वीचे पण गेले. आणि 10वीत मला 82% मार्क पडले होते. आता 12वीचे बघू रिझल्ट आल्यानंतर तर मी तुम्हाला सांगणारच आहे की मला किती मार्क पडले, काय पडले. तर ते तर मी तुम्हाला सांगतेच. तर मस्त गेले सगळे पेपर. आणि मी सायन्स घेतलं होतं, कारण पुढे काय करायचं असलं ते सायन्स घेतलेलंच बरं राहतं. आर्ट न फक्त जे पेपर देतात ना, परीक्षा म्हणते मी, काय बोलतात त्याला, तर ते जे पेपर्स देतात स्पर्धा परीक्षेचे, तर असं होतं कधी कधी एखादा शब्द आठवतच नाही. तर स्पर्धा परीक्षा वगैरे जे देतात त्यांच्यासाठी ना आर्ट बेस्ट आहे. पण ज्यांना बाकी इंजिनिअरिंग वगैरे करायचे असेल त्यांनी सायन्स घ्यावं. पुढं काय करायचं हे मी अजून ठरवलं नाही. जेव्हा मी ठरवेल ना की मला पुढे काय करायचे तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि आता काही दिवसांनी मी शिवण क्लास पण लावणार आहे, कारण मी मिशन घेतलेलं तुम्हाला दाखवली होती, शिलाई मिशन. पण आत्तापर्यंत ना मला फक्त त्याच्यावर टिप मारायला येते किंवा आपले जे ड्रेस असतात ते टाचायला येतात, बाकीचं काही येत नाही. एकदा ट्राय केलं होतं ब्लाऊज शिवण्यासाठी, पण त्याची कटिंग वगैरे जमली, पण जोडायचं कसं तेच कळना गेलं नंतर. मग ते तसंच कट केलेलं ठेवून दिलं. म्हणलं काय आता मला काही जमणार नाही. आणि तेव्हाच आम्ही रेग्युलर कॉलेज पण सुरू केलं होतं 12वीचं. त्यामुळे म्हणलं आता जरासं थांबूयात आपण, नंतर क्लासेस लावूयात आणि नंतर शिकता येईल. शिकायचं म्हणलं ना एखादी गोष्ट मनात जर असेल तर 1 ते 1.5 महिन्यातच आपण ते शिकू शकतो. पण जेव्हा आपल्या मनातच नसतं ना तेव्हा किती पण काही पण प्रयत्न केले तर ती गोष्ट काय आपल्याला जमत नाही. तर मी सध्या शेतातच बसून तुमच्याशी बोलते, कारण घरची पण सगळी कामं झाली आहेत. तर चला मग उद्याच्या व्हिडिओत मी तुम्हाला आमच्या आंब्याची वगैरे झाडं दाखवते. आजच्या व्हिडिओत हे सगळं दाखवलं. तर काही नाही, पुढचे जे 2 व्हिडिओ आहेत त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमचं शेत दाखवणार आहे. नाही तर नंतर तुम्हाला वाटायचं की मी सगळं शेतातलंच दाखवते. ते तसं काही नाही आहे, बाकीचं पण खूप काही आहे बोलण्यासाठी वगैरे. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या शेतकरी मित्रांबरोबर नक्की शेअर करा. तर चला, तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीकृष्ण.